ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे निरुते ते शांती पैगा. जिथं त्रिपुटीचा लय होतो, त्रिपुटीचा बाज होतो, तिला शांती म्हणा. शांतीचं लक्षण करत असताना, पराश शांतीचं लक्षण करत असताना शांती ब्रह्मनाथ महाराजांनी खूप गोड लक्षण केलं. अपकार्यावरी जो कोपला तो तत्काळ कोपे नागवला, अपकार्या ज्याने उपकार केला तोची दादूला परमार्थी. ज्यांनी आपल्यावर उपकार केला त्याच्यावर आपण उपकार करतो, हा व्यवहार झाला. पण ज्यांनी आपल्याला अपकार केलाय पण त्याच्याही उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये आहे, ती खरी शांती. विठ्ठल महात्मा जे होते, एक महात्मा जे होते, संन्यासी होते, मुंडन केलं होतं. गंगेतून त्यांचा प्रवास चालला होता, जहाजातून प्रवास चालला होता. आता सध्याचा काळ कसा आपल्याला विपरीत माहिती आहे. अभक्ताची गावी साधू म्हणजे काय, त्या जहाजामध्ये काही तरुण नास्तिक मुलं होते, तरुण नास्तिक मुलं होते. म्हणून आमचे सीताराम बाबा तरुण मुलगा दिसला की माळ घालतात. विठ्ठल कारण कसं आहे, सध्याचा काळ असा आहे, एखाद्या धोत्रावाला इष्टीतून प्रवास करू लागला तर लोकांमध्ये धोत्र्या बाजूला हो म्हणतात, असा प्रकार अनुभवला येतो. ते संत महात्मे संन्यासी होते, ब्रह्मनिष्ठ होते, ब्रह्मतेज होतं, मुंडन केलेलं होतं. काही कॉलेजचे नास्तिक मुलं त्या जहाजामध्ये बसले होते. त्यांनी पाहिलं संन्यासी आहे म्हणे, थोडी आपण काय करू, मजा करू. आणि म्हणजे पहा कसं मुंडन केले, पहा कसं टक्कल केले, पहा. तेवढ्यावर ते थांबले नाही, त्यांनी त्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. ते संत महात्मे शांत होते. तृण नाही ते पडीला दावाग्ने जाय तो विझवणे आपस. जिथं गवतच नाही तिथं अग्नी काय करणार आहे, क्षमाशस्त्र जया नराचे हाती. संत महात्मे शांत होते, अंतःकरणात कुठलाही भाव निर्माण झाला नाही. पण भगवान परमात्मा ते सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे रूपा येऊन्या धरी अवतार. भक्ता भयकर खळा कष्ट. श्रीकृष्ण परमात्मा कौरवाला म्हणतात, कौरवानो तुम्ही माझा अपराध केला असता तर मी तुम्हाला क्षमा केला असतं, पण माझ्या भक्ताचा अपराध केलाय, 100तला एक सुद्धा जीवन ठेवत नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याला सहन नाही झालं, आकाशवाणी झाले. भगवान तुमची जर आता आज्ञा असेल, आत्ताच्या आता नाव उलटी करून सगळ्याला मारून टाकतो म्हणजे भगवंताची आकाशवाणी झाली. त्या साधूचं अंतःकरण किती कणवाळ आहे, कृपाळ आहे, कारुण्यमय. पहा ते संत महात्मा म्हणतात, भगवान जर तुम्हाला उलटीच करायची असेल तर नाव उलटी करू नका, त्यांची बुद्धी उलटी करा. विठ्ठल ज्यांनी आपल्यावर अपकार केलाय पण त्यांच्याही उद्धाराची तळमळ अशा या महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असते. एक महात्मा होते, गंगेच्या काठावरून चालले, त्यांनी पाहिलं एक विंचू पाण्यामध्ये गटांगळा खातोय. आता विंचू काही चांगला प्राणी आहे का, नाही. तुका म्हणे विंचाची नांगी, तुका म्हणे विंचू सर्प नारायण, वंदावे धरून शिव नये. पण ते साधू पुरुषाचं अंतःकरण होतं, अंतःकरण द्रवलं, ओंजळ भरून पाण्याच्या बाहेर त्या विंचवाला टाकणार इतक्या स्वभावाप्रमाणे विंचवानं दंश केला. विंचू पाण्यामध्ये पडला, परत गटांगळ्या खाऊ लागला. साधू पुरुषाचं अंतःकरण द्रवलं, परत ओंजळ भरली, बाहेर टाकणार इतका परत दंश केला, परत पाण्यामध्ये पडला. 4-5 वेळा अशी घटना घडल्यानंतर शेजारी त्रयस्थ पुरुष बसला होता. तो महात्माजींना म्हणतो, महात्माजी तुम्ही प्रत्येक वेळा त्या विंचवाला वाचवायचा प्रयत्न करता, तो विंचू तुम्हाला प्रत्येक वेळा दंश करतो, मरू द्या ना त्याला. त्यावेळेस त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं, जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल तर त्याचा जीव वाचवणे, त्याच्यावर उपकार करणे हा माझा चांगला स्वभाव, मी तर का सोडू. विठ्ठल शांतीचं लक्षण आहे, ही पराशांती म्हणतात, तिला सिद्ध शांती म्हणतात. पुराणामध्ये आणखी एक उदाहरण आलेलं आहे. भक्तवर्य श्री प्रल्हाद महाराज, भक्तवर्य श्री प्रल्हादजींचं रक्षण करण्यासाठी परमात्मा होते. तो हिरण्यकश्यपू पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न करतो, पण देव राखेता मारील कोण, न मोडी काटा हिंडतावण. परमात्म्याची कृपा असेल तर अनवाणी पायने जंगलामध्ये प्रवास केला तरी काटा मोडत नाही, पाण्यात टाकलं तर बुडत नाही, अग्नीत टाकलं तर जळत नाही, विष दिलं तर अमृत होतं. परमात्म्याची कृपा झाली. आणि मग हिरण्यकश्यपूचे जे गुरु होते शुक्राचार्य होते. शुक्राचार्यांचे 2 मुलं शंड आणि अमर्क. शंड आणि अमर्क म्हणतात भगवान, म्हणजे ते हिरण्यकश्यपूला भगवान म्हणायचे. म्हणले काय काळजी करू नका, आम्हाला तांत्रिक विद्या येते, आम्ही तांत्रिक विद्येने काय करू, एक कृत्य निर्माण करू, राक्षसी निर्माण करू आणि तुमच्या शत्रूचा नाश करू. युक्ती पटली, त्यांनी होम केला, तांत्रिक विद्येने एक राक्षसी कृत्य निर्माण केली आणि भक्तश्रेष्ठ श्री प्रल्हादांच्या अंगावर सोडली. पण फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. भगवान परमात्मा श्री प्रल्हादजींचं रक्षण करण्यासाठी आधी सुदर्शन चक्राची व्यवस्था करतात आणि सुदर्शन चक्र पाहिल्यानंतर ती कृत्या, आता तांत्रिक विद्येचं शास्त्र असं आहे, तांत्रिक विद्या ज्याच्यावर सोडले तिकडं काम नाही झालं, ज्याने सोडले त्यालाच नष्ट करते. विठ्ठल
सत्तेने विचार केला आपला पराक्रम काय भक्तवरे श्री प्रल्हादावर चालणार नाही. मग ज्यांनी आपल्याला सोडले त्या षंड आणि अमरकाचा नाश केला. श्री प्रल्हादजींचं अंतर्गत किती व्यापक आहे, किती विशाल आहे पहा. षंड आणि अमरक पडले. श्री प्रल्हाद महाराज तिथे येतात, भगवंताला प्रार्थना करतात. म्हणले भगवान पहा, म्हटले त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे, काही नाही काही आम्हाला शिकवलंय. राक्षसी विद्या का असना पण त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. म्हटले भगवान पहा, माझ्या पिताश्रेणी या माझ्या षंड आणि अमरकाने मला इतक्या वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केला. पण पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा जर माझ्या मनामध्ये यांच्याविषयी येत किंचित ही वैरभाव येत नसेल तर त्या पुण्याईने माझे दोन्ही गुरु जिवंत व्हावे. विठ्ठल पराशांती आहे, हे पराग शांतीचं लक्षण झालं. ज्याने आपल्यावर अपकार केलाय त्यांच्याही उद्धाराची तळमळ अंतःकरणामध्ये आहे. म्हणून सद्गुरू श्री गजानन महाराज, सद्गुरू श्री जोग महाराज, भगवान श्री ज्ञानोबा श्री तुकोबा आहे, त्यांचं अंतःकरण इतकं व्यापक आहे. माऊली संज्ञा ही ज्ञानोबऱ्यांच्या पूर्वी कुणाला नव्हती, ज्ञानोबऱ्यांच्या नंतरही भविष्यात कुणाला नसणार आहे. कारण माऊली शब्दाचा अर्थच इतका गोड आहे. अखिल विश्वाच्या उद्धाराची तळमळ म्हणजेच माऊली. ऐसी कळवळ्याची ऐसे कळवळ्याचे जाते करे लाभाविन प्रीती. अंतःकरणामध्ये फक्त हाच हेतू आहे, हाच हेतू आहे. फक्त या जगाचं जे आत्यंतिक दुःख आहे ते आत्यंतिक दुःख नाहीसं झालं पाहिजे. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिने, देखो आवडे ते खाणी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा, त्रिभो महाबोध सुखाळा माझे विश्व. गुरुवाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये फक्त हाच हेतू आहे. स्वतः कष्ट सहन करावे पण जगाला स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर जे आहे ते स्वानंद साम्राज्याचं ऐश्वर जगाला प्राप्त करून द्यावं असे संत महात्मे. त्याचं कारण जर काय असेल तर ज्ञानोबाने सांगतात त्यांच्या अंतःकरणातली ती दया आहे. निम्न भरलिया उणे पाणी ढळोची नेणे, ते सांगतात तोषणी जाणे सामोरिया. जर आपलं पाटाला पाणी चाललं असेल, मध्यभागी जर खोलगट भाग आला असेल तर ते पाणी त्या खोलगट भागाला वळण देऊन जात नाही, खोलगट भाग भरूनच पाणी पुढं जातं. ते विश्रांता तोषणी जाणे सामोरिया. जगी जीवनासारखे वस्तू अंगवरी उपके परी जाते जीवित राखे तृणाचे हे ज्ञानोबा सांगतात. सांगा जगामध्ये पाण्यासारखं श्रेष्ठ तत्व काय आहे. पाणी स्वतः नष्ट होतं, खर्ची पडतं, एका वाळलेल्या गवताच्या काडीला जिवंत ठेवतं. काय त्या पाण्याचे उपकार असतील. पायी काटा निहटे तो व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चिनी, पाऊ शीतळता लाहे की ते डोळ्याची लागे होय, तैसा परसुखे जाये सुखा ऋतू, किंबहुना तृषिता लागे पाणी आरायले असे जगी, तैसे दुःखिताच्या सेलभागी जिने जायचे. ज्यांचं जगणं हे जगामध्ये तहानलेल्या मनुष्यासाठी केवळ आणि केवळ जसं पाणी निर्माण झालंय तसं तुमचं आमचं दुःख हरण करण्यासाठी असे संत महात्म्यांचे अवतार आहे. भगवत भक्त संत महात्मे असतात, युगायुगाला अवतीर्ण होतात. भगवान परमात्माही अवतीर्ण होतो, संत महात्मेही अवतीर्ण होतात. पण देवाच्या अवतारापेक्षा संतांचं अवताराचं रहस्य अधिक विशेषत्व नाही. परमात्मा हे अवतार घेतो. द्वारकेमध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. द्वारकेमध्ये जेव्हा श्री नारद मुनी वसुदेवांच्या महालामध्ये आले, वसुदेवाने श्री नारद मुनींची पूजा केली. तुम्ही अच्युतात्म्याने निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उदरी एरवी हातीनं धरी आणा ते स्तवन केलं. स्तवन केल्यानंतर त्यावेळी श्री वसुदेवांची स्तुती करताना नारद मुनी म्हणतात भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच सुखाय वही साधूनाम तादृशाम अच्युतात्मनाम. भगवान पहा म्हणे, भगवंताचा अवतार होतो. भूतानाम देवचरितम, देवाचा अवतार होय दासा सुख दैत्याभय, तेथे ऐसे विषम आहे पण हे न समाय तुझं माझे. देवाचा अवतार झाल्यानंतर भक्ताला सुख आहे पण
राक्षसाला सुख आहे का हो? राक्षसाला सुख नाही. दैत्याला सुख आहे का? दैत्याला सुख नाही. अहो ह्यामध्ये विशेषत्व काय? भगवान परमात्मा काय करतो? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. ठीक आहे, आम्ही मान्य करू भगवान परमात्मा राक्षसांना मोक्ष देतो, पण कसा मोक्ष देतो? कृष्ण कोपोनी जासे मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. आता मारून मोक्ष देणं चांगलं आहे का? मारून मोक्ष देणं चांगलं नाही. एखाद्याला घरी बोलावं, जेवायला बोलावं, गुलाबजामुनची पंगत असावी आणि म्हणावं खा. कधी मिळाले होते का? चालतं का? चालत नाही. तसं भगवान परमात्मा मोक्ष देतो, पण मारून मोक्ष देतो. हे परमात्म्याच्या अवतार कार्यातली त्रुटी आहे. विठ्ठला भागवतामध्ये सुंदर वर्णन केले. भजंती यथा देवान देवा अपय तथैवतान छायेव कर्म सचिवा साधो दीनवत्सला. जसं आपण देवाचं आराधन करू, जशी देवाची उपासना करू, तसे देव आपल्याला फळ देत असतात. छायेव कर्म सचिवा, जसे आपण हातवारी करू तसे आपली सावली हातवारी करते. जसं आपण हे यथा मग प्रपद्यंते, जसे आपण ईश्वराची आराधना करू तसा परमात्मा फळ देतो. पण साधो दीनवत्सला, संत महात्मे मात्र दिनावर प्रेम करणार आहे. भगवान परमात्मा मारून मोक्ष देतात, पण संत महात्मे मारून मोक्ष देत नाहीत. गाढवाचे घोडे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. संत महात्मे खाला मारत नाहीत, दुष्टाला मारत नाहीत, दुष्टाचा दुष्टपणा घालवतात. म्हणून देवापेक्षा ज्ञानोबांचं नाव अकबर आहे. जे खळांचे व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो. मैत्र जेवांचे एक देवाचं नाव घेतल्यानंतर खायला मिळेल की नाही सांगता येत नाही, पण ज्ञानोबांचं नाव घेतल्यानंतर गुलाबजामुन खायला मिळाल्याशिवाय राहतच नाही. विठ्ठला परमात्मा सांगतात संत महात्मे गाढवाचं घोडं करतात. गाढवाचं घोडं करतात म्हणजे गाढवाच्या देहामध्ये परिवर्तन करून घोड्याचं देह आणतात असं नाही. गाढवाच्या मनोवृत्तीचे जे माणसं आहेत त्याच्यात मात्र नक्कीच बदल करतात. पामर असतील तर विषयी करतील, विषय असतील तर जिज्ञासू करतील, जिज्ञासू असतील तर संत महात्मे त्याला मुक्त केल्याशिवाय राहत नाहीत. असा साधू पुरुषांचा स्वभाव आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगता वाडावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे किंवा अवतारा तुम्हा धराया. जन जडजीव जडजीवाचा तुमचा आमचा अत्यंत कल्याण करण्यासाठीच हे संत महात्मे मृत्यू लोकामध्ये परमात्म्याबरोबर युगायुगाला देवाचे अवतार भक्ताचे संसार दोहीचा विचार एकपणे भक्ताशी सोळे देवाच्या अंगे देव त्यांच्या संगे सुखभोगी. जसा परमात्मा अवतीर्ण होतात तसे संत महात्मे युगायुगाला प्रगट होतात, अवतार धारण करतात आणि तुमचं आमचं अत्यंत कल्याण करून जगाचा उद्धार करतात. म्हणून असे जे थोर महापुरुष असणारे ही विदर्भ भूमी म्हणजे साधू संतांची भूमी. गुरुवारी शांतीब्रह्म बाबा सांगत असतात या भूमीमध्ये अवलिया साधू पुरुष प्रकट झाले, मोठमोठे जीवनमुक्त महात्मा प्रकट झाले. जयाचे असे जे संत महात्मे ज्याचं जे काही लीलेमध्ये ज्यांच्या लीलेमध्ये मोठी घडामोडी होत असते, जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे, असे संत महात्मे काय करत असतात या ठिकाणी सहज लिलया त्यांच्या सहज बोलणे हित उपदेश करुणी साया शिकविती. त्यांच्या सहज क्रियेमध्ये मोठा धर्म जागला जातो. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकाप्रती. अशा प्रकारे त्या साधू पुरुषांचं जीवन असतं. इथं वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेविती त्याची अनुष्ठिते सामान्य सकळ सती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त अनुष्ठानी जगा देत वडील जे तयाचे आचरण ते पावले पावले सात्विक श्रद्धा झाले तो त्याची फळ ठेविले ऐसेला हे ज्ञानोबराय वर्णन करतात. सती स्मृतीचे अर्थ आपण मूर्तिमान होऊन जगाला जे संत महात्मे आहेत आज चिरवती
शिवमुनीचं शास्त्रार्थाचा योग्य अर्थ लावून त्या शास्त्राच्या अर्थानुसार क्रिया करून समाजाला त्या क्रियेमध्ये प्रवृत्त करणारे असे जे अवतारिक संत महात्मे असतात त्यांच्या या जगामध्ये प्रकट होतात आणि प्रकट होऊन जगताचं काय करतात, कल्याण करतात. म्हणून तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी. परमात्म्यापेक्षा सुद्धा अशा साधू पुरुषांचं विशेष महिमा असल्यामुळं जगद्गुरु श्री तुकोबराय अशा साधू पुरुषांचे काय करतात, स्तवन करतात, त्यांची प्रार्थना करतात, त्यांच्या कृपेची याचना आपल्या पुढे करतात. थोडंसं जर चिंतन केलं, आजच्या दिवशी आपण सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी सेवेची मागणी करायची. सद्गुरू गजानन महाराजांची आपण 7 दिवस सेवा केल्यानंतर श्री सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची, भगवान तुमची सेवा घडली, 25 वर्ष सेवा घडली, पण अशी सेवा आमच्याकडून अखंड करून घ्या. कारण सेवा घडणं अत्यंत दुर्लभ आहे. जगामध्ये सगळं घडू शकतं, पण सेवा घडणं अत्यंत दुर्लभ आहे. सेवा धर्म हा अत्यंत कठीण आहे. सेवेवर माणसाला प्रवचन करता येईल, सेवेवर माणसाला बोलता येईल, पण प्रत्यक्ष सेवा करणं अत्यंत कठीण आहे. आमचे आदरणीय परमपूजनीय श्री सीताराम महाराज बाबांची रात्रंदिवस सेवा करतात. महाराज हे सोपं नाही, सेवा धर्म अत्यंत कठीण आहे. पूजनीय आमचे श्री उपासे महाराज रात्रंदिवस गुरुवारांच्या सहवासामध्ये राहून सेवेवर मनुष्य प्रवचन करू शकेल, पण गुरुवारांची सेवा करण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. विठाला विठाला आहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्य वाचून शास्त्र हाती नशिवे. ज्यांच्या मुखामध्ये फक्त श्री गुरूंचंच नामचिंतन आहे, शिवतेले गुरुचरणी भलते जे पाणी. श्री गुरुंनी ज्या पाण्याला स्पर्श केलाय त्या पाण्यामध्ये सर्व जगातील तीर्थाचा वास आहे. अशा या थोर गुरुभक्तांची धारणा आहे. महाराज सांगतात श्री गुरुचे उशिटे लाहे जे अवचटे ते तेने लाभे विटे समाधीसे. श्री गुरुचरणाची जे माती आहे ते मस्तकावर धारण करताना असे जे थोर साधू महात्मे कैवल्य सुखाला सुद्धा तुच्छ मानतात. विठाला असे जे भगवत अवतारी संत महात्मे त्यांच्या चरणी आपण सेवेची प्रार्थना करावी. जगद्गुरु तुकोबरायासारखे संत महात्मे आहेत, त्यांचा तर बाण आहे, तुका म्हणे जीवभाव देवापायी ठेवणी ते काही न मागती. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे करा सेवा, आले जीवावर तरी जीवावर आले तरी सेवा करा. ऐकणे असं तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय. म्हणजे सर्वस्व परमात्मा चरणी समर्पित करायचं, पण कसल्याही प्रकारची मागणी करायची नाही. तुकोबरायांची पंढरीची वारी आहे. पंढरीच्या वारीला जात असताना श्री पांडुरंग परमात्म्याचे इतकं ऋण झालं होतं. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. 8 पिढ्यापासून तुकोबरायांच्या घरामध्ये वारीची सेवा होती. तुकोबरे पंढरपूरला गेले की देवाने अशी मान खाली घालायची, कारण त्याचं कारणच असं आहे, देवावर सेवेचा भार आहे. आपण जर दर्शनाला गेलो देवाशी मान खाली घालत नाही, देवाशी मान वरी करतो, कारण माहिती आहे देवाला माहिती आहे हा आलाय ना नक्कीच काहीतरी मागणार, आपल्याला हिताचे नाही लोभे, मग आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वालबे ऐसा ज्ञानिया योको. आपण भक्त पण झोंबणारे भक्त. व्यवहारामध्ये म्हणत नाहीत का गोचिडा आवडे म्हशी, गोचिड्याला म्हैस आवडते, ती म्हशीला गोचिड आवडत असतं का? आवडत नसतं. तसं आपल्याला देव आवडतो, पण देवाला आपण आवडतो का नाही काही सांगता येत नाही. बघा म्हणून आपण आपण गेलो देवाने योजनाच केली, एक पोलीस ठेवलाय, बुक्का द्यायचा हाकलून द्यायचं. विठाला विठाला बरोबर बाबा गेले सगळे पोलिस बाजूला होतात, पुजारी शांत बसतो आणि मग गुरुरे बाबा पांडुरंग परमात्म्याचं सुंदर अशा प्रकारे तुळशीचा हार घालून काय करतात, पूजन करतात. जया पूजेले आदरे पांडुरंगे, ते पूजन करतात असं नाही, पांडुरंग परमात्माच गुरुवाऱ्याचं पूजन करतो. विठाला पांडुरंग परमात्मा म्हणायच्या तुकोबरे काहीतरी मागा. तुकोबरे सांगितलं भगवान काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असतो. आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे. आता तुकोबरे वाडवडिलांची परंपरा सांगत असताना बोललो बा आमचे वाडवडील आहेत असं नाही. आमचे वाडवडील म्हणजे ज्ञानोबर आहे, नामदेव आहे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा हे आमचे वाडवडील. आणि ह्यांनी फक्त सेवाच केली, कसल्याही प्रकारे सांसारिक पदार्थाची इच्छा केली नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या वाडवडिलांचं एक उदाहरण सांगितलं. देवा माहिती आहे तुम्हाला, आमचे वाडवडील म्हणजे श्री प्रल्हाद महाराज, त्यांनी फक्त सेवाच केली. थोडस चरित्राचा भाग सांगायचा झाला तर असं झालं, हिरण्यकश्यपूने पुष्कळ वेळा मारण्याचा प्रयत्न केला, श्री प्रल्हादजींचं देवाने रक्षण केलं. हिरण्यकश्यप म्हणतो प्रल्हादा तुझं रक्षण करणारा कोण आहे, कुठे आहे? तेव्हा श्री प्रल्हाद म्हणतात तात तू कुठं नाही, सर्वत्र आहे, पण दिसत का नाही? परमात्मा हा चर्मचक्षुचा विषय नाही, परमात्मा ज्ञान दृष्टीने दिसतो. गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक आलाय. एतंतो योगिन शयनम पश्यंतात मन्य अवस्थितम एतंतः अपि अकृतात्मानः अचेतसः येनम न पश्यति. अविवेकी पुरुष त्या परमात्म्याचं दर्शन करू शकत नाही. प्रातस्मरणे श्री गुरु मामासाहेब दांडेकर एक सुंदर उदाहरण
घ्यायचे. आता पाठशाळेमध्ये लहान मुलं होते, 3री 4थीचा पाठ होता आणि मग आता सगळे पाठामध्ये मुलं चांगले असतात असं नाही, काही मुलं आगाव असतात. त्यात एक विद्यार्थ्याने फळ्यावर एक वाक्य लिहिलं. काय वाक्य लिहिलं? गुरुजी मूर्ख आहेत असं वाक्य लिहिलं. आता तो आगाव मुलं होते आणि वाक्य लिहिल्यानंतर गुरुजी आल्यानंतर गुरुजीने ते वाक्य पाहिलं. गुरुजी शांत डोक्याचे असल्यामुळे डस्टर घेतलं आणि ते वाक्य पुसून टाकलं. वाक्य पुसून टाकल्यानंतर जर ज्याने वाक्य लिहिलं होतं तो शेजारचा मुलगा म्हणतो, अरे बाळू तू तर वाक्य लिहिलंय पण गुरुजीने वाक्य पुसलंय ना. तेव्हा बाळू म्हणतो, अरे राम जरी गुरुजीने वाक्य पुसलंय पण अर्थ पुसता येत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणतात अक्षरे पुसेल्यानं पुसे अर्थ जैसा. जसं अक्षर जरी पुसले तरी अर्थ पुसता येत नाही, तसं परमात्मा दिसत नसला तरी परमात्मा नाही का हो. एरवी तरी भूमी आतरी स्वयंवर काय घडिया गाडग्याचे निघते कोंपरे ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. माऊलीचे वाद किती गोड आहेत. महाराज सांगतात, सांगा ज्या अर्थी घट दिसतो त्या अर्थी कुंभार मानला पाहिजे. ज्या अर्थी चित्र दिसतं त्या अर्थी चित्रकार मानलाच पाहिजे. ज्या अर्थी चित्र विचित्र जगत दिसते त्या अर्थी परमात्मा शक्ती तुझी असत्यने वेदासे बोलणे परमात्म्याची शक्ती मानलीच पाहिजे. दिसत का नाही? ज्ञान चक्षुचा परमात्मा विषय ज्ञान दृष्टीने परमात्मा दिसतो. खांबामध्ये आहे म्हटले. खांबावरील लात मारली दुर्जने लात मारली स्तंभी नरहरी प्रकटले. भगवान नरसिंह परमात्मा प्रकट झाले. वरदानाचं रक्षण केलं. दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, अंतरिक्षात नाही, जमिनीवर नाही, अस्त्राने नाही, शास्त्राने नाही, सर्व वरदानाचं रक्षण करून तो हिरण्यकश्यपूला भगवान नरसिंहाने संध्याकाळच्या वेळेला उंबरट्यावर आपल्या अस्त्र नाही शस्त्र नाही नखाने अशा प्रकारे हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन केलं. विठ्ठल विठ्ठल नाम प्रल्हाद उच्चारित या सोडवी नरहरी उचलून घेतला कडियेवरी भक्त सुखी निवाला. श्री प्रल्हादजी भगवान नरसिंहाच्या मांडीवर बसतात. श्री भगवान नरसिंह प्रेम करतात. जिभेनं आपले जे काही गाल जे आहे गाल चाटतात, डोक्यावर हात फिरवतात. प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतोहम ते सुरोत्तम वरम ऋणेश्वभिमतम काम पुरस्मेहम ऋणाम. हे असुरोत्तम तुझं कल्याण असो, मागा काय मागायचे ते मागा. श्री प्रल्हादजी म्हणतात, भगवान तुझी सेवा करून जर कोणी सांसारिक पदार्थाची इच्छा करत असेल तर तो परमार्थ नाही, तो व्यापार झाला. यस्ता आशिषा आशा असते नस भृत्या सवय वणिक. तो व्यापार झाला, ते काही तुमची सेवा नाही. एका दिवस पंढरीची वारी करावी, भजन करावं, सेवा करावी आणि सांसारिक पदार्थाची इच्छा करावी, तो काय परमार्थ झाला का? तो परमार्थ नाही, तो व्यापार झाला. मग तो तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा एक करा. तुम्ही मागा म्हणताय ना, मग एक करा. मागणे ते सरे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा सांगा पुढे. एक तर आमच्या अंतःकरणात ते इच्छा मागण्याची इच्छा घालून टाका, नाहीतर आम्हाला सेवा सांगा. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी आपले वाडवडिलांचे परंपरा श्री पांडुरंग परमात्म्याला सांगितले. पांडुरंग परमात्मा श्री तुकोबारायांना म्हणतात, अहो तुकोबाराय तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही सांगितले तुमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, काही मागायचं नाही. पण तुमच्याच घरातल्या एका साधू पुरुषांनी मागितलंय ना, करोनी उचित प्रेम पांडुरंग परमात्मा श्री तुकोबारायांना म्हणतात, महाराज तुमच्या घरात एक साधू महात्मा आहेत, तुमचे धाकटे बंधू आहेत श्री कान्होबाराय महाराज, त्यांनीच काहीतरी मागणं मागितलंय. आलो दान मागायास थोर करुण्या असं तुमच्या धाकटे बंधूने मागितलंय. मग मागायचं नाही असं कसं म्हणतात? त्याचं उत्तर असं आहे, गुरुवारी प्रातस्पणे वैकुंठवासी श्री गुरु भोले बाबा सांगायचे, देवाला मागणं मागावं, पण मागणं मागत असताना परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही, संसारातलं काही मागायचं नाही. विठ्ठल परमात्मा श्री तुकोबारायांना म्हणतात, काहीतरी मागा असं असतं. एखादी मोठी व्यक्ती जर आपल्याला प्रत्येक वेळा आग्रह करत असेल आणि आपण प्रत्येक वेळा नाही म्हणत असो तर त्यामध्ये मोठी व्यक्तीची अवज्ञा होत असते. जेव्हा तुकोबारायांना प्रत्येक वेळेला पांडुरंग परमात्मा म्हणायचे काहीतरी मागा, मनसी काही मागा. जेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणायचे काहीतरी घ्या, तर तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला देवा द्यायचंय ना, मग एक करा हेची देगा. पांडुरंगा चकार अत्यंत महत्वाचं आहे. तुकाराम माझे हेची देगा पांडुरंग असं का म्हटलंय? त्याचं कारण आहे श्री तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याचा स्वभाव माहिती आहे. देव असा आहे. कोणी जर भक्ती करत असेल, कोणी जर सेवा करत असेल, कुठल्या तरी त्याला उपाधीमध्ये गुंतवायचं. तुझं लागली खोडी पांडुरंगा भाऊ कोणी चांगला वारकरी भजन करीत असेल, एखादा रिद्धी सिद्धी देऊन टाकायचा, एखादा मठ देऊन टाकायचा, त्या उपाधीमध्ये गुंतवायचं ना आपल्यापासून दूर करायचं. तुला मला माहिती आहे म्हणे देवा, पण आम्ही त्या उपाधीमध्ये गुंतणार नाही. मान किती तुझ्या शुल्लक संपत्ती जाळे चाळवे बापुडी
कोणी धरीतील ते गोडी रिद्धी सिद्धी देसे आम्ही चुंबळी न हो तैसे तुका म्हणे ठका ऐसे नागविले लोका. देवा मला माहिती आहे तू पुष्कळ लोकांना नागवले फसवले पण तुला द्यायचंय ना हेची देगा पांडुरंगा. काय द्यायचंय महाराज अभंगाच्या पहिल्या पांडुरंगाच्या चरणी मागणी करता तुझं मागणी येते देवा आम्हा तुझी चरण सेवा देवा. काय करा आम्हाला तुमच्या चरणाची सेवा द्या. भज भजते सेवायाम. भज हा संस्कृत धातू आहे त्याचा अर्थ आहे सेवा. फक्त टाळ मृदंगावर भजन करणे हा भजन शब्दाचा अर्थ नाही. भजन शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. ऐकडे मंडपामध्ये मंडप झाडणे सुद्धा भजनच आहे. मंडप माशापर्यंत पत्रावळी उचलणं हे सुद्धा भजनच आहे. भजन शब्दाचा अर्थ हा अत्यंत व्यापक आहे. मग ते देवाच्या चरणाची सेवा करायची. कशी सेवा करायची त्या सेवेचे 9 भाव भक्त श्री प्रल्हाद सांगतात. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 11 भाव देवर्षी नारद मुनी सांगतात. गुण महात्म्य शक्ती रूपाशक्ती पूजाशक्ती स्मरणाशक्ती दास्याशक्ती सख्याशक्ती कांताशक्ती वात्सल्याशक्ती आत्मनिवेदनाशक्ती तन्मयताशक्ती परम विरहाशक्ती. 11 भाव देवर्षी नारदांनी सेवेचे सांगितले. भक्त श्री प्रल्हादजींनी 9 भाव सेवेचे सांगितले. चरण सेवा करायचे. मग चरण सेवा करायचे म्हणजे काय करायचं तर ह्या 9 भावाने आपण काय करू शकतो परमात्म्याची सेवा करू शकतो. त्यातला पहिला भाव सांगितला श्रवणम. परमात्म्याची कथा श्रवण करा. कथा दिशू अनुराग हा इथे गर्गा. कथेमध्ये अनुराग निर्माण होणं गर्गाचार्य मुनींनी भक्तीचं लक्षण सांगितलं. पण ती कथा श्रवण करत असताना कशी कथा श्रवण करा नाथ महाराजांनी खूप गोड सांगितले. चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता जेणे सादरे ऐके मारता. एखाद्या मातेचा मुलगा दूर देशाला गेलाय हरवलेला आहे आणि 2 वर्षांनी पत्र आलं. पूर्वीचा काळ आहे आणि पत्र आल्यानंतर ते पत्र ऐकताना जशी ती माता सर्वांगाचं कान करून ते कथा काय करते ते पत्र जे आहे ते ऐकते. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरे गो. नाहीतर आपणही श्रवण करत असतो. आपणही श्रवण करतो. शांती ब्रह्म गुरुवारी बाबा नेहमीच सांगतात कीर्तन झाल्यानंतर विचारलं कोणता अभंग होता तो म्हणतो तुका म्हणे काहीतरी होतं आहे का नाही. अभंग कोणते सांगता येत नाही पण 80 वर्षाचा मात्र लग्नाची तारीख बरोबर आठवते. विठ्ठल विठ्ठल अशा श्रवण नाही झालं पाहिजे. महाराज वर्णन करतात तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष असे ऐता श्रवणाचे माझे. ज्ञानोबरे वर्णन करतात पहा रोग जाय दूध साखरे तरी निंबका प्यावा. मग श्रवण करताना कसं श्रवण करा अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे हे प्रतिदोत्तर माझे उघड आहे का. पण ते श्रवण करत असताना काय करा तदाकार होऊन सर्वेंद्रियाचं काय करा कान करा आणि परमात्म्याची कथा श्रवण करा. त्या एका कारागिराने 3 बाहुल्या केल्या आपल्याला माहिती आहे. पहिले बाहुल्याची किंमत होती 500 रुपये. दुसऱ्या बाहुल्याची 5000 तिसऱ्या बाहुल्याची 50,000. राजा म्हणतो बाहुल्या दिसायला सारखे किमतीमध्ये फरक काय तरी सांगितलं फरकाचं कारण आहे पहिल्या बाहुलीच्या कानात काडे घातले दुसऱ्या कानातून निघून गेले 500 रुपये. दुसऱ्या बाहुलीच्या कानात काडे घातली ती कानातून निघाली नाही तोंडातून निघाली त्याची किंमत आहे 5,000 रुपये. आणि तिसऱ्या बाहुलीच्या कानात काडे घातली दुसऱ्या कानातून निघाले नाही तोंडातून निघाले नाही पोटात गेले 50,000 रुपये. विठ्ठल श्रवण करत असताना काही लोक इकडून ऐकतात आणि इकडून सोडून देतात आहे का नाही. जसं कीर्तन संपलं तर लोक अंग झटकतात ना तसं अभंग पण तिथं झटकून मंडपाच्या बाहेर जातात. असा हा पहिला प्रकार आहे. महाराज सांगतात नळी महाराजांचा अभंग ह्या नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडून गेले वारे. महाराजांनी सांगितलं म्हणजे त्या श्रवणाला कसल्याही प्रकारचं महत्व नाही. हा कनिष्ठ अधिकारी झाला. हा कनिष्ठ अधिकारी झाला. बाबा उदाहरण गुरुवारी बाबा उदाहरण सांगतात. एका महाराजांनी चातुर्मास सांगितला रामायण सांगितलं इतकं गोड रामायण सांगितलं. युद्ध
युद्धकांड झालं, उत्तरकांड झालं, समाप्ती झाली, प्रसाद झाला. तो श्रोता आलेला महाराजांना म्हणतो, महाराज माझी एक शंका आहे म्हणे. तुम्ही सुंदर रामायण सांगितलं, बुवांना वाटलं 4 महिने कुणी शंका घेतली नाही, पण आज शंका घेतली, आनंद वाटला. काय भाग्यवान श्रोता आहे म्हणे. काय शंका आहे? माझी एकच शंका आहे म्हणे. तुम्ही सांगितलं की रावणाने सीतेचं हरण केलं, रावणाने सीतेचं हरण केलं, परत त्या हरणाची सीता केली की नाही म्हणे. विठ्ठल असा अधिकारी असल्यावर काय व्हायचं सांगा बरं. एका महाराजांनी चातुर्मासामध्ये गीतेचं तत्व सांगितलं, सुंदर 18 अध्याय सांगितले, आणि सांगितल्यानंतर नष्टो मोह स्मृती लब्धा महाप्रसाद झाला, आरती झाली. एक श्रोता उठला, म्हटले महाराज तुम्ही सांगितले पण माझी एक शंका आहे. काय शंका आहे? पुराणिक बुवांना आनंद वाटला. म्हणजे तुम्ही सुरुवातीला अवतरणिकेमध्ये मंत्र सांगितलं, सर्वोपनिषदो गावो दोगधा गोपाल नंदन. हा ते दोगधा, ते 2 गाढव सांगायचे राहिले ना म्हटले, तेव्हा त्या बुवाने सांगितलं तुझा अधिकार नसताना तुला मी गीता सांगितले, पहिला गाढव मी आहे, तुझ्यासारखा श्रोता मला मिळाला, दुसरा गाढव तू आहे. विठ्ठल पहिला वर्ग आहे, याची किंमत आहे 50 रुपये, 500 रुपये. दुसरा वर्ग आहे, कानातून काळे घातले, दुसऱ्या कानातून जात नाही, तोंडातून बाहेर येते. संत महात्मे त्यालाही फार महत्व देत नाही. महाराज सांगतात, शिकविलो ते बोल, बोले तैसे नाही बोल. जे शिकले ते सांगायचं, त्यालाही संत महात्मे महत्व देत नाहीत. पण जे सांगितलंय, जी काळी जे आहे, कानातून निघत नाही, तोंडातून निघत नाही, पोटात जाते. महाराज सांगतात, तुका म्हणे जैसी वाणी तैसा मनी परिपाक, किंवा तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. काना वचनाची भेटी, कानावर तत्वमसी महावाक्य पडल्याबरोबर ब्रह्मानुभूती येणं श्रेष्ठ अधिकारी. विठ्ठल शुकाचार्य मुनी परीक्षितीला कथा सांगतात, परीक्षिती तुला तहान लागत नाही, तुला भूक लागत नाही. नाही महाराज, मला तहान लागत नाही, भूक लागत नाही, पोथी सांगा, पोथी सांगा. भागवतामध्ये नाथ महाराज श्री परीक्षिती महाराजांचं वर्णन करताना त्यक्तोदक असं म्हणतात. म्हणजे श्री परीक्षिती महाराजांनी पाण्याचाही त्याग केला आणि परमात्म्याची कथा श्रवण केली. मग कथा श्रवण करत असताना कशी श्रवण करा? श्री परीक्षिती महाराजांसारखी कथा श्रवण करा. अशी कथा श्रवण करणं, कारण श्रवण इंद्रियाच्या द्वारे परमात्मा श्रवण इंद्रियातून हृदयामध्ये वास करतात. म्हणून पहिली चरण सेवा जर काय असेल, परमात्म्याची कथा श्रवण करणं. आम्हा तुझी चरण सेवा. महाराज सांगतात का कीर्तनम, परमात्म्याचं कीर्तन करा. जसं श्री नारद मुनींनी कीर्तन केलं. वास्तविक पाहता दक्षांचा श्री नारदाला शाप होता. दक्षांना मुलं जन्माला आली. नारद मुनी त्यांना उपदेश करायचे आणि संस्थेत पाठाला बसवायचे. पाठाला बसवल्यामुळे ते दक्ष मुनी म्हणायचे, नारद मुनी सगळ्या माझ्या मुलाला ब्रह्मचारी ठेवतात आणि संस्थेत बसवतात. नारद मुनीला शाप दिला. काय केलं? तुम्ही एक मुहूर्त सुद्धा एका जागेवर राहू शकणार नाही, शाप दिला. पण असे जरी शाप झाला, नारद मुनी अखंड परमात्म्याचं श्रीमन नारायण नामाचं चिंतन करत असल्यामुळं तो दक्षाचा शाप श्री नारदांना बाधत नव्हता. विठ्ठल नारद मंजू सुस्वरे गीत गाय, मार्गी चालत आहे संगे हरी. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीती आहे. म्हणून कीर्तन करणं, परमात्म्याचं नामचिंतन करणं. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, ही सेवा आहे. परमात्म्याच्या नामाचं अनुष्ठान करणं. भक्त श्री प्रल्हादजींनी परमात्म्याच्या नामाचं अनुष्ठान केलं. कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम. परमात्म्याची चरणाची सेवा, पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुळती. देवी लक्ष्मी मातेने जशी सेवा केली, समुद्र मंथनातून 14 रत्न प्रकट झाले, लक्ष्मी माता प्रकट झाल्या. प्रत्येकाला वाटलं देवी लक्ष्मीने आपलं वरण करावं, पण देवी लक्ष्मीचा स्वभाव असा आहे, लक्ष्मी मातेची जी इच्छा करतात लक्ष्मी माता तिकडे जात नाही. म्हणजे लक्ष्मी पतीची इच्छा करतात, लक्ष्मी तिथं गेल्याशिवाय राहत नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. सर्व मोठे जपी होते. प्रत्येकाला वाटलं लक्ष्मी माता आपलं वरण करेल, पण लक्ष्मी मातेने कुणाचंही वरण केलं नाही. कोपऱ्यामध्ये चतुर्भुज नारायण, राजस कुमार मदनाचा पुतळा परमात्मा विराजमान होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. लक्ष्मीने हातामध्ये माळ घेतली. श्री पांडुरंगाच्या, भगवान नारायणाच्या गळ्यामध्ये घालणार. पांडुरंगाने नारायणाने पाठ फिरवली. परत लक्ष्मी माता समोर आल्या, हार घालणार. भगवान नारायणाने पाठ फिरवली. परत समोर आल्या, परत हार घालणार, परत पाठ फिरवली. मग सर्वस्वी करुणे सेवा, अभिमान सांडोनी पांडवा. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले. मग अभिमानाचा त्याग केला. भगवंताने सांगितलं, लक्ष्मी तुझा अधिकार फक्त माझ्या पायावर राहील. म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती, म्हणून येतो काकुलती. परमात्म्याच्या चरणाची सेवा करणं म्हणजे आम्हा तुझी चरण सेवा. अर्चनम, आपण परमात्म्याचं पूजन करू शकतो, पण पूजन करत असताना कसं केलं पाहिजे? यथा देहे तथा देवे. तसं आपल्या हिवाळ्यामध्ये गरम पाणी लागतं, शाल लागते, उन्हाळ्यामध्ये एसी लागतं, थंड पाणी लागतं. तसं आपल्या श्री पांडुरंगाला उन्हाळ्यामध्ये एसी असावा, थंड पाणी असावं, हिवाळ्यामध्ये गरम पाणी असावं, शाल असावी. पण आपल्या पांडुरंग
पांडुरंगाला 12 महिने गार पाणी असतं आहे का नाही. एकदा पाण्यातून देवाला काढलं, बुचकाळलं, पाटावर मांडलं की दुसऱ्या दिवशीच त्या मंदिरामध्ये जायचं. पुढे खडी साखर असते, ते खडी साखरवर सगळे मुंगळे देवाच्या अंगावरून प्रदक्षिणा करतात. ते चालते का पूजा. जशी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पूजन केलं. बरोबर आहे बाबा. सुंदर नाथ महाराजांचे चरित्र सांगतात. काय नाथ महाराजांचं भक्तीचं भाग्य पहा. माधवजी सर्व हे कामे करीतो, स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. श्रीखंड्या द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा ते चंदनाचं खोड उगाळतात. चंदनाचं खोड उगाळणं सोपं नाही. गणगोळी उगाळणं सोपं आहे, पण चंदनाचं खोड उगाळणं सोपं नाही. म्हणून आळंदीचे ब्राह्मण विद्यार्थ्यांना चंदनाचं खोड घासायला सांगतात, सेवा करायला सांगतात, कारण ते अत्यंत कठीण आहे. जेव्हा ते चंदनाचं खोड श्रीखंड्या उगाळायचे, देवाच्या अंगाला घाम यायचा. घाम आल्यानंतर नाथ महाराजांनी काय करावं, आपल्या अंगावरचं उपरणं काढावं आणि श्रीखंड्याच्या गालावरचा सगळा घाम पुसावा. तेव्हा श्रीखंड्या म्हणतो, अहो नाथ महाराज, तुमचा हात लागावा म्हणूनच वैकुंठ सोडून पैठणला आलो. वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. शांती ब्रह्मनाथ महाराजांचं भक्तीचं भाग्य किती मोठं आहे. श्री पांडुरंगाने चंदनाचं खोड उगाळावं, त्याची गोळी करावी, धूत वस्त्रातून त्यातलं पाणी करून गोळी नाथ महाराजांच्या हातामध्ये द्यावी. नाथ महाराजांचं भक्तीचं भाग्य असं आहे. देवाने उगाळलं चंदन घ्यावा, देवालाच लावावा. विठ्ठल पूजा दिशू अनुराग आहे ते पाराशर्य हा. परमात्म्याच्या पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं. भगवान श्री व्यासाने भक्तीचं लक्षण केलं. अम्मा तुझी चरण सेवा. नाहीतर आपणही पूजा करतो, आपल्या पूजेला काय अर्थ असतो का हो. शांती ब्रह्म बरोबर बाबा एक उदाहरण सांगतात. आईनं बाळूला सांगितलं, अरे बाळू म्हटले बाबा थोडे बाहेर गेले, पूजा कर, नैवेद्य दाखव, तुला लगेच जेवायला वाढते. आता बाळूला पूजेची आवड आहे का हो. बाळूला पूजेची आवड नाही, पण आईचा स्वभाव माहिती आहे, पूजा केल्याशिवाय आई काही जेवायला देणार नाही. बाळू देवघरामध्ये जातो, देव मोजतो. किती देव असतात, 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी, भैरव, 1 2 3 4 100 देव भरतात. बाळू म्हणतो 100 देवाची पूजा करायची, नक्कीच 1 तास लागणार म्हटले. खोल्याने माती ओढावी तसे सगळे काय करतो, देव ओढतो, बादलीत टाकतो, दोरे बांधतो. आता आडात ती बादली सोडतो, ती बादली लवकर भरत नसते, हिसका देतो. हिसका दिल्यामुळे बादली असे हलते. हल्ल्यामुळं कशी तरी अर्धी बादली भरते, पण त्यातला एक देव पाण्यात पडतो. परत बादली वर आणल्यानंतर बाळू सगळे देव बुचकळतो, पाटावर मांडतो. बाळू म्हणतो आंघोळ करताना 100 होते, आता स्नान झाल्यानंतर किती मोजूया, 1 2 3 4 99 देव भरतात. बाळू म्हणतो ज्या अर्थी 99 देव भरले त्या अर्थी नक्कीच एक देव पाण्यात बुडून मेला. एक देव पाण्यात बुडून मेला म्हणजे बाकीच्या 99 देवाला सुतक पडले. आई गण लावायचं काम नाही, नैवेद्य दाखवायचं काम नाही, वाळ जेवायला. विठ्ठल अशी पूजा केली तर ते परमात्म्याची सेवा होईल का हो. तसे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी परमात्म्याचं पूजन केलं, तसं आपण पूजन केलं पाहिजे. अम्मा तुझी चरण सेवा अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. श्री मारुतीरायाने जशी प्रभूची सेवा केली सीता शुद्धीमुळे रामायणा आधी जेव्हा रावणाचा वध झाला, राम राज्य आलं, आनंदाचं गुढी उभारली गेली. पर मग त्यावेळेस श्री हनुमंतराय काकड्यापासून शेजारतीपर्यंत सगळी प्रभू रामचंद्राची सेवा मारुतीरायच करायचे. श्री लक्ष्मणजी, भरतजी, शत्रुंजी, सीता मातेने मिटिंग घेतली. हा मारुत म्हणजे हा हनुमान सगळी सेवा करतो, आपल्याला काही सेवा देत नाही. सेवा वाटून घेतल्या. काकडा कुणी करायचा, लक्ष्मण भयाने काकडा करायचा. सकाळचा बालभोग कुणी करायचा, सीता मायाने बालभोग करायचा. दुपारचा महानैवेद्य देवी सीता मातेने करायचा. 4 वाजता पोषक श्री भरतजी भयाने करायचा. 7 वाजता दुपारती कुणी करायची, शत्रुघ्न भयाने करायची. आणि संध्याकाळची शेजारती
देवी सीता मातेने करायची, सगळ्या सेवा वाटून घेतल्या. श्री हनुमानजींना कुठलीच सेवा दिली नाही. प्रभू रामचंद्राकडे कागद घेऊन गेले, देवा तुमची सही करा. तुमची सही झाली म्हणजे कागद सँक्शन झाला, आम्ही ते कागद मारुतीरायांना दाखवू म्हणजे आमचं चांगलं काम होईल. देवाने पाहिलं, पण त्या सेवेमध्ये काकड्यापासून शेजारी ते परत हनुमंतराचं नावच नव्हतं. देव हसले, म्हणजे तुम्ही किती शानपणा करा, पण माझा मारुती कसा आहे, बुद्धिमताम वरिष्ठम, काहीतरी सेवा शोधल्याशिवाय राहणार नाही. देवाने सही केली, तो कागद हनुमंतराकडे नेला. हनुमंतराने पाहिलं, कुठली सेवा ठेवली नाही. पण हनुमंतराय सांगतात, मैया एक सेवा राहिली. म्हटले कुठली सेवा? देवाला जांभळी आल्यानंतर चुटकी वाजवायची सेवा. आता ही काही सेवा आहे का? देवी सीता मातेने सांगितलं जा म्हणे, हनुमान तुला ती सेवा देऊन टाकली. आता सकाळी काकड्यापासून हनुमंतराय जवळ उभे, कारण जांभळी कधी सांगता येत नाही. काकड्यात पण जांभळी आल्याशिवाय राहत नाही, मंदिरात गेल्याशिवाय राहत नाही, पाठात आल्याशिवाय राहत नाही, कीर्तनात आल्याशिवाय राहत नाही. जांभळी कुठे येते? काकड्याला बसलं तरी जांभळी येते, भजनात बसलं तरी जांभळी येते, कीर्तनात बसलं तरी जांभळी येते. हनुमंतराय चुटकी असे आहेत. काकडा झाला, सकाळचा नैवेद्य झाला, दुपारचं जेवण झालं, 4 वाजता पोशाख झाला, 7 वाजता दुपारती झाली. हनुमंतराय चुटकी घेऊन जवळ उभेच आहे. 10 वाजता शेजारती झाली. देवी सीता मैयाने सांगितलं, हनुमान तुझी सेवा संपली, आता देवाला शयनगृहामध्ये एकट्याला थांबायचे म्हणे, झोपू द्या. तेव्हा हनुमंतराय म्हणतात, मैया जर देवाला रात्री 12 वाजता जांभळी आली तर चुटकी कोण वाजवणार? माझी सेवा खंडित होणार ना. ते काही सांगायचं नाही म्हणे, तू बाहेर जा, रावळाच्या बाहेर जा, तुझी चुटकी वाजवत बस. आता आई साहेबाची आज्ञा झाली, काय करणार? हनुमंतराय रावळाच्या बाहेर गेले, पण सेवा चुकली नाही पाहिजे. नामा म्हणे केशवराजा. मग काय केलं? भजन सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. चुटकी चालू ठेवली, श्रीराम जय राम जय जय राम. आता नियम असा होता, जांभळी आली की चुटकी वाजवायची. आता बाहेर आल्यावर जांभळी कधी सांगता येत नाही. चुटकी अखंड सुरू झाली. त्याचा परिणाम असा झाला, चुटकी सुरू झाल्यामुळे देवाचं तोंड आ झालं, दाखली बसली, तोंड काही खाली येतच नव्हतं. कौशल्या माता आला, भरत भैया आले, शत्रुघ्न आले, सगळे आले. देवाचं तोंड खाली येत नाही, देवाचं तोंड खाली येत नाही. गुरुगुरु वसिष्ठांना बोलवलं, महाराज गुरु महाराज या काय झाले पहा. वसिष्ठ मुनी म्हणतात सगळे, पण माझा हनुमान कुठे आहे म्हणे. हनुमानाला बोलवा. हनुमंतराय येतात, हनुमंतरायचं भजन चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम. गुरुगुरु वसिष्ठ सांगतात, अरे हनुमान तुझं आधी भजन बंद कर, तुझी चुटकी बंद कर. जेव्हा हनुमंतराय चुटकी बंद केली तेव्हा देवाचं तोंड आपोआप खाली आलं. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा भगवती सीता मातेने तो सेवेचा कागद घेतला, हनुमंतराकडे सांगितलं, कागद फाडून टाकला. उद्यापासून काकड्यापासून शेजारतीपर्यंत सगळी सेवा तू एकट्यानेच करायची. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, आम्हा तुझी चरण सेवा. दास्य भावातून आपण परमात्म्याची सेवा करू शकतो, सख्य भावातून आपण परमात्म्याची सेवा करू शकतो. श्री अर्जुन, श्री उद्धव, गोपाळांनी जशी सख्य भावातून परमात्म्याची सेवा केली, तसं आपण सख्य भावातून परमात्म्याच्या चरणाची सेवा करू शकतो. सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे. श्री देवकी, श्री वसुदेव नंद बाबा, यशोदा मैया, भक्तिमती श्री कर्माबाई, तरी जसं सख्य भावातून परमात्म्याचं आराधन केलं तसं आपण सख्य भावातून परमात्म्याची उपासना करू शकतो. आत्मनिवेदनम श्री बळी महाराजांनी आपलं सर्वस्व परमात्म्याचरणी समर्पित केलं. नाथ महाराज सांगतात, दारा सुत गृहप्राण करावे भगवंतासे अर्पण, किंवा तुका म्हणी बळी जीव दिला पाया तरी. आपलं सर्वस्व परमात्म्याचरणी समर्पित करणं म्हणजे हा परमात्म्याच्या सेवेचा प्रकार आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा आम्हाला दुसरं काही नको, रिद्धी नको, सिद्धी नको, चारी मुक्ती नको, अभंगाचं दुसरं. आनंद तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी तुकोबऱ्या सांगतात, देवा दुसरं नको, रिद्धी नको, सिद्धी नको, चारी मुक्ती सुद्धा नको. सिद्धी लावे पिसे कोणता पिसे नेले राजहंसे पाणी. काय मला सांगा, साखर होण्यात मजा आहे का साखर खाण्यात मजा आहे? गुरुदेव बाबा सांगतात, साखर खाण्यात मजा आहे. जळण खाती जळा, वृक्ष आपल्या फळा भोगता तो निराळा, त्याने गोडी निवडलेली. मोक्ष सुखामध्ये परमात्म्याशी ऐक्य झाल्यामुळे भक्ती सुखाचा आनंद प्राप्त होत नाही. म्हणून ऐसे मीच उनी पांडवा तरी ते माझी सेवा म्हणून संत महात्मे मोक्षाचा धिक्कार करतात. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख हानो लाता. गुरुदेव बाबा सांगतात, साधी जेलबी म्हणजे मोक्ष सुख आहे, आणि पाकाती जेलबी म्हणजे ब्रह्मसुख भक्ती सुख आहे. विठ्ठल विठ्ठल. सोनं म्हणजे मोक्ष सुख आहे, सोनं म्हणजे मोक्ष सुख आहे, सोन्याला सुगंध म्हणजे भक्ती सुख आहे. विठ्ठल विठ्ठल.
डावी रूपा मज गोपिकार म्हणा मी भक्त तो देव ऐसे करी संत महात्मे परमात्म्याच्या सेवेसाठी मुक्तीचाही स्वीकार करत नाहीत. महाराज सांगतात आणणे गोदिशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. मग तुकोबराने विचारलं महाराज काय पाहिजे? काही नको, आम्ही फक्त चरण सेवेची मागणी करतो. ते चरण सेवेची जी काही मागणी आहे, चरण सेवा अखंड राहण्यासाठी आम्हाला फक्त संतांची संगती द्या. संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. ती सेवा टिकण्यासाठी अखंड जया तुझी प्रीती मज दे दयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नाणे कंटाळा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. जगद्गुरु तुकोबराने संत संगतीची इच्छा केली. त्याचं कारण आहे बहु अवघड असे संत भेटी. महसंगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश. साधू पुरुषाची संगती दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. अगम्य हा संत महात्मे कळत नाहीत. जर भाग्यवशात संत महात्मा भेटले कळाले अमोघश. निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पाती. महाराज सांगतात साधू पुरुषाच्या संगतीतला निमिषभर काळ सुद्धा वाया जात नाही. फक्त एक उदाहरण सांगतो. ब्रह्मर्षी असताना काय वशिष्ठ मुनी आणि ब्रह्मर्षी विश्वामित्र मुनी दोघं एकदा काय झालं, श्री विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये ब्रह्मर्षी वशिष्ठ मुनी गेल्यानंतर आता काय साधू भक्ताचा महिमा भक्ती जाणते. मग काहीतरी आदर सत्कार करावा लागतो, व्यवहार आहे. मग पूर्वीचा काळ होता, आता आपण शाल श्रीफळ देतो, पण पूर्वी तशी काही पद्धत नव्हती. विश्वामित्राने 60,000 तपातलं जे काही पुण्य होतं त्यातलं 20,000 तपाचं पुण्य श्री ब्रह्मर्षी वशिष्ठांना दिलं. आनंद वाटला. काही काळ 1-2 महिने निघून गेल्यानंतर ब्रह्मर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी वशिष्ठांच्या आश्रमामध्ये आले. आता त्यांनी आपला सत्कार केलाय, मग आपणही सत्कार केला पाहिजे. मग ब्रह्मर्षी वशिष्ठांनी काय केलं, फक्त निमिषभर संत संगतीचं पुण्य श्री विश्वामित्राला समर्पित केलं. आता विश्वामित्राचा चेहरा जरा पडला. विश्वामित्राचा चेहरा पडला म्हणे काय ब्राह्मण आहे पहा, मी 20,000 तपाचं पुण्य सोडलं, पण मला फक्त निमिषभर संत संगतीचं पुण्य सोडलं. तेव्हा विश्वामित्रांना वशिष्ठ मुनी म्हणतात महाराज मला कळालंय, तुमच्या अंतःकरणाचा मला भाव कळालाय. तुम्हाला असं वाटतंय 20,000 तपाचं पुण्य नक्की मोठे, निमिषभर संत संगतीचं पुण्य कमी असं वाटतंय ना, मग आपण निवाडा करू. काय करू? ब्रह्मदेवाला विचारू म्हटले. सत्य लोकांना 2 जण आले. ब्रह्मदेवाला विचारलं सांगा निमिषभर संत संगतीचं पुण्य मोठे का 20,000 तपाचं पुण्य मोठे? ब्रह्मदेवाने विचार केला, दोघंही ब्रह्मर्षी आहेत. आता एकाचा निवाडा केला तर एक नक्कीच शाप दिल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं सृष्टी उत्पत्ती करून करून मी थकलोय म्हणे, तुम्ही काय करा कैलास पर्वतावर जा. कैलास पर्वतावर भगवान शंकर होते. भगवान शंकरांना प्रणाम केला. भगवान सांगा 20,000 तपाचं पुण्य मोठे का निमिषभर संत संगतीचं पुण्य मोठे? भगवान शंकरांनी विचार केला दोघंही ब्रह्मनिष्ठ आहे. एकाचा निवाडा केला तर एक नक्कीच शाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हटले आता थोड्या दिवसापूर्वी समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून विष बाहेर आलं. ते विष पिल्यामुळे माझी तब्येत बिघडली, तुम्ही वैकुंठाला जा म्हटले. आणि मग भगवान हे दोघंही ब्रह्मर्षी वैकुंठ धामाला गेले. वैकुंठाला गेल्यानंतर भगवान शांताकारम भुजग शयनम भगवान परमात्मा शेषाच्या शयनावर पडले होते. देवाला प्रार्थना केली, देवा सांगा 20,000 तपाचं पुण्य मोठे का निमिषभर संत संगतीचं पुण्य मोठे? भगवान परमात्मा म्हणले माझा सेवक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. तुका म्हणे शेषा जागे करा. ऋषिकेशा शेष आहे, शेष तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. शेषाला विचारलं सांगा तपाचं पुण्य मोठं आहे का निमिषभर संत संगतीचं पुण्य मोठे? शेषाने सांगितलं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं, पण माझ्या डोक्यावर पृथ्वीचा भार आहे, एवढं ओझं कमी करा. डोक्यावरचं ओझं कमी झालं म्हणजे डोकं मोकळं होईल, म्हणजे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. मग काय करा, तुमच्या 20,000 वर्षाचं तपाचं जे पुण्य आहे ते सोडून पृथ्वी आधांतरित करा म्हटले. विश्वामित्राने 20,000 तपाचं पुण्य सोडलं, ती पृथ्वी आधांतरित झाल्याने अधिक चिटकले महाराज. आणि जेव्हा वशिष्ठांनी निमिषभर संत संगतीचं पुण्य सोडलं, ती पृथ्वी चेंडू सारखी वर गेली. विठ्ठला चेंडू सारखी वर गेली. तेव्हा भगवान शेष विश्वामित्राला म्हणतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे का? प्रश्नाचं उत्तर मिळाले नक्कीच. निमिषभर संत संगतीचं पुण्य अधिक असल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने गो देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. मग जगद्गुरु श्री तुकोबराय ना श्री पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबराय आणखी काय पाहिजे का? तर तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्हाला चरणाची सेवा द्या. चरणाची सेवा अखंड राहण्यासाठी साधू पुरुषाची संगती द्या. आणि साधू पुरुषाच्या संगतीमध्ये फक्त एक आमच्या मुखामध्ये अखंड नाम राहू द्या. अभंगाचा 4था चरण.
काम जगद्गुरु तुकोबारे सांगतात श्री पांडुरंगा आता दुसरी कशाची इच्छा नाही, आम्हाला फक्त तुमचे चरण सेवा द्या. चरण सेवा अखंड सातत्य राहण्यासाठी साधू पुरुषाची संगती द्या आणि साधू पुरुषाच्या संगतीमध्ये फक्त आमच्या मुखामध्ये अखंड नाम राहू द्या. हनुमंतरायांच्या चरित्राचा विचार करा, श्री मारुतरायांच्या चरित्राचा विचार करा. श्री मारुतरायांच्या मुखामध्ये अखंड नाम चिंतन आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मारुतराय भजन करत असताना एकदा प्रभू रामचंद्र समोर आले. समोर आल्यानंतर सुद्धा मारुतरायांचं भजन चाललंय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूंनी विचारलं, अरे म्हटले हनुमान, मी समोर नसताना भजन करणं ठीक आहे, पण मी प्रत्यक्ष समोर असताना भजन का करतो? तेव्हा मारुतीने सांगितलं, राम पत्तोधिकम नाम. देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठे. देवाला धक्काच बसला, माझ्यापेक्षा माझं नाम मोठे कसे सांगा म्हटले. आता हनुमंतराय सांगायला काय अवघड आहे का? हनुमंतराय कोण आहे? बुद्धिमताम वरिष्ठम. आपण कोण आहे? बुद्धिमताम कनिष्ठम. आपला अधिकार असते, पण हनुमंतराय बुद्धिमताम वरिष्ठम आहे. देवा आहे का म्हणे, तुम्ही काय केलं? त्वयी एका तारित अयोध्या नामना तू भुवनत्रयम. देवाने फक्त निजधामाला जाताना फक्त एक अयोध्या नगरी वैकुंठाला नेली, पण देवा तुमचं नाम त्रिभुवनाला वैकुंठाला नेतं. नामेची तारिले कोट्याने हे कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. म्हणून देवा तुमचं नाम तुमच्यापेक्षा मोठे. देवा ऐका, तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं, पण तुमचं नाम प्रत्येकाच्या हृदयातल्या अहंकार रूपी रावणाला मारतं. कोण मोठं आहे? तुमचं नाम मोठे. देवाला आनंद वाटला, कारण परमात्म्याचा नामाचाच महिमा असा आहे. गुरुरे बाबांनी सगळा सकाळी नामाचा महिमा सांगितला. गुरुरे बाबांनी चरित्र सांगितलं. परमात्म्याला वाटलं माझ्या नामानं दगड तरतात, माझ्या हातानं दगड का नाही तरणार? देव संध्याकाळी गेले, आपण सकाळी चरित्र ऐकले. देवाने एक शिळा घेतली, पाण्यामध्ये टाकली, बुडाली. देवाला वाटलं जरा मोठी झाली असेल. थोडी लहान घेतली, ती पाण्यात टाकली, तीही बुडाली. जाऊ द्या म्हणले, शेवटचा प्रयोग करून बघूया. तिसरी शिळा घेतली, ती पाण्यात टाकली, तीही बुडाली. तर बुडाली. कोणी पाहिलं तर नाही, मागं वळून पाहिलं. जोडवण्या कर उभा सन्मुख समोर. मारुती केव्हा आला? पहिल्याच भांड्याला आलो म्हटले. तेव्हा हनुमंतरायला देवाने विचारलं, देवा असं काय म्हटले? हनुमान, माझ्या नामाने दगड तरतात, मग अशा प्रेम माझ्या हातून का तरत नाहीत? आता हनुमंतराय कोण आहेत? बुद्धिमताम वरिष्ठम. हनुमंतराने सांगितलं, देवा त्याचं कारण आहे. तुमच्या नामाशी जे संलग्न झाले ते दगड तरले, पण तुमच्या नामापासून जे दूर गेले, तुमच्या सेवेपासून जे दूर गेले, तुमच्या भक्तीपासून जे दूर गेले ते तरले नाही, ते शेवाळे, तरी दुसऱ्याला पाडलं. जेव्हा हे घटना लंकेतल्या राक्षसांना कळाली की आपल्या शत्रूच्या नामानं दगड तरतात, राक्षस सैन्य सगळं घाबरलं. रावण म्हणतो, माझे जर सैन्य आत्ता घाबरलं तर अर्ध युद्ध आपलं हितच संपलं म्हटले. कारण शत्रू जी काही हृदय आहे, हृदयामध्ये भय येता कामा नये. तेव्हा राक्षसाला रावण म्हणतो, काय रामाच्या नामामध्ये ताकद आहे? माझी शक्ती तुम्हाला दाखवतो म्हटले. चला, सगळ्या राक्षसांना घेऊन रावण काय करतो? समुद्रावर येतो, एक मोठी शिळा घेतो, तोंडापाशी येतो, काहीतरी मंत्र म्हणतो आणि ते पाण्यावर टाकतो. आश्चर्य असं होतं, ती शिळा तरते. राक्षसांना वाटतं, वा, आपल्या महाराजामध्ये सुद्धा ताकद आहे. रावण महाराज की जय सगळेजण म्हणतात. शेजारी मंदोदरी असते. मंदोदरी म्हणते, महाराज खरं सांगा म्हणे, मला माहिती आहे हा काय तुमचा प्रताप नाही. मग रावण मंदोदरीला म्हणतो, बाई जरा इकडे, तुला कानामध्ये सांगतो म्हटले. त्या शिळेला मी बोललो, तू जर बुडालीस तर तुला राम नामाची शपथ आहे. विठ्ठल तुझ्या नामाचा महिमा तुझं काही
घनश्यामा किंवा नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. संत महात्मे परमात्म्यापेक्षा परमात्म्याच्या नामाचा आग्रह जास्त करतात. तुझं काय करू माझं एक सार अमृत नागर नाम तुझे. तुकाराम मला म्हणतात देवा तुला घेऊन काय करायचंय पण तुझं काय करू माझं एक सार अमृत नागर नाम तुझे. अमृताला सुद्धा फिकं करणार तुझं नामचिंतन आमच्या कंठामध्ये असल्यामुळं आम्हाला दुसऱ्या कशाची अपेक्षा नाही. म्हणून तुकाराम मला सांगतात तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने गोदेशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी ज्ञानेश्वर.